नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात जनता टाइम जटा टीव्ही चॅनल। आज आपण नागपूर या शहरातील सक्करधरा या भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी डॉक्टर मेकिंग इन कन्सल्टन्सीचं ऑफिस आहे। या कन्सल्टन्सीच्या ऑफिसच्या माध्यमाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि या इंडियामध्ये जे विद्यार्थी एज्युकेशन घेतात, शिक्षण घेतात आणि प्रत्येक आईवडिलांचं एक इच्छा असते, त्यांचं स्वप्न असते की माझा मुलगा शिक्षण घेतल्याच्या नंतर तो डॉक्टर बनावं, त्याने MBBS करावं, MS करावं आणि इंजिनिअरिंग करावे। जर हे फील्डमध्ये जर मुलं गेले तर आई वडिलांच्या ज्या इच्छा आहेत आणि विद्यार्थ्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आणि त्यांचं लाईफ आणि त्यांचं जीवन एक प्रगती पथावरती जाण्यास मार्ग मोकळा होतो। तर असंच एक ऑफिस डॉक्टर मेकिंग इन कन्सल्टन्सीचं ऑफिस सन्माननीय करमारे सर यांनी या सक्करधरा या परिसरामध्ये ओपन केलेलं आहे। या माध्यमाने ज्या विद्यार्थ्यांना MBBS करायचं आहे परंतु आपल्या भारतामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं MBBS मध्ये ऍडमिशन होत नाही, अशा वेळेस त्यांचे आई वडील आणि ते विद्यार्थी हताश होतात, निराश होतात। अशा हताश आणि निराश झालेल्या विद्यार्थ्याला डॉक्टर बनवण्याची सुवर्ण संधी मिळावी आणि त्यांनी MBBS चे जे त्यांनी त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी बघितलेले स्वप्न पूर्ण व्हावे याकरता डोकरमारे सर या परिसरामध्ये प्रयत्न करत असतात आणि इथल्या विद्यार्थ्यांना ते डॉक्टर बनवण्यासाठी रशियामध्ये पाठवत असतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, जनता टाइम जटा टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार सर, मला एक सांगा, आपण हे जे डॉक्टर मेकिंग कन्सल्टन्सी जे ऑफिस इथं ओपन केलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना MBBS करायचं आहे त्या विद्यार्थ्यांचं जर इथे आपल्या इंडियामध्ये जर ऍडमिशन झालं नाही तर त्यांना तुम्ही कुठे पाठवता? नमस्कार, मी रमेश डोकरीमारे, डॉक्टर इन मेकिंग कन्सल्टन्सीचे डायरेक्टर। हा ऑफिस डॉक्टर इन मेकिंग कन्सल्टन्सी सुरू करण्याचं मुळातच माझे उद्देश सर्वसामान्यासाठी, सर्वसामान्याचा लेकरू, सर्वसामान्याचे मुले हे कुठंतरी डॉक्टर की करावं हा एका संस्थेमध्ये या माध्यमातून उद्देश आहे। आता काय होतंय की आपल्या देशात एकंदरीत या वर्षाला 28 लाख विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिली आणि साधारणतः देशात 1,09,000 सीट्स आहे आणि त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे MBBS चे स्वप्न साकार होणार नाही। सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कुठंतरी त्यांच्या पंखाला कुठंतरी बळ मिळावं याच्यासाठी आमच्या ह्या कन्सल्टन्सीच्या नावे साधारणतः 13-14 युनिव्हर्सिटीचे डायरेक्ट अथॉरिटी लेटर्स आहे आणि कुठंतरी विद्यार्थ्याची फसवणूक होऊ नये ही आमच्या या डॉक्टर इन मेकिंग कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ठरवलेलं आहे। साधारणतः मागील 4 वर्षापासून आमची ही कन्सल्टन्सी या MBBS च्या कार्यात सक्रिय आहे आणि साधारणतः आतापर्यंत आमच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून अब्रॉडला, विशेष करून रशियाला, विविध युनिव्हर्सिटीमध्ये जसं डॉक्टर इन मेकिंग जसं नॉर्थ स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, कबार्डिनो, ओरल, असे असंख्य युनिव्हर्सिटीज आहेत। या युनिव्हर्सिटी मधील मागील 4 वर्षापासून आम्ही विद्यार्थी पाठवत आहोत आणि सक्रियरित्या आम्ही एक सेवा देतो। त्यांना डायरेक्ट त्यांना स्वतःची फीस स्वतःच पे करत आहे, लूट नाही। आम्ही फक्त त्यांच्या गाईडलाईन साठी इथं बसलेलो, कुठंतरी सर्वसामान्याची लूट होऊ नये हा एक आमच्या या संघटने माध्यमातून, हा एक आमच्या या कन्सल्टन्सीचा उद्देश आहे आणि हे करत असताना आम्हाला याचा एक आनंदही होत आहे। मागील 4 वर्षात जे 100 विद्यार्थी गेले ते स्वतः समाधानी आहे आणि त्यांच्या समाधानातून आमच्याकडे दिवसेंदिवस विद्यार्थी येत आहेत। मला एक सांगा सर, की आपल्या जे विद्यार्थी आहेत ज्यांना MBBS करायचं आहे, आता तुम्ही म्हटले की आपण त्यांना रशियाला पाठवतो, तर इथल्या आपल्या इंडियामध्ये आणि आपल्या नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये, भारतातल्या राज्यांमध्ये प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांनी इथेच MBBS करावं, तुम्ही त्यांना रशियालाच का पाठवता? बघा, रशियाला पाठवण्यामागे एकच उद्देश आहे। जर देशात असं नाही की आपल्या देशात MBBS ची सोय नाहीये, परंतु मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की देशात 1,28,00,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि 1,09,000 सीट्स आहे, त्यातल्या शासकीय सीट 55,000 आहे आणि उर्वरित प्रायव्हेट। तुम्ही सांगा की 28 लाख जर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे तर सर्वांचे स्वप्न MBBS चे साकार होणार नाही आणि साधारणतः काही गुणवान विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटते की आपण MBBS केलं पाहिजे आणि MBBS केलं पाहिजे, पण त्याच्यासाठी मार्ग आहे ना, अब्रॉड मार्ग आहे, लिगली आहे। गव्हर्नमेंटचे बॉडीज आहे, इंटरनॅशनल बॉडीजनुसार जे काही रिकॉग्नाइज्ड आहेत आणि त्यांची आमच्या माध्यमातून कसल्या प्रकारची फसवणूक नाही। आम्ही सुरुवातीला सांगितलेलं आहे की विद्यार्थ्याला जसं फीस सबमिशन करायचं असेल ते स्वतःच विद्यार्थी स्वतःचे फीस स्वतःच सबमिशन करतात। आम्ही फक्त एक गाईडलाईन करतो आणि आम्ही त्याला तिथं पाठवण्याची एक सोय करून देतो। मला एक सांगा सर, की खूप साऱ्या कन्सल्टन्सी ऑफिस आपण आपल्या इंडियामध्ये असतात आणि काही पॅरेंट्स लोकांच्या काही तक्रारी सुद्धा आहेत की खूप साऱ्या कन्सल्टन्सी असे असतात की त्यामध्ये ते आधी ऍडमिशन होण्याच्या आधी तर विद्यार्थ्यांना खूप साऱ्या स्वप्न सांगतात, खूप साऱ्या फॅसिलिटी सांगतात, परंतु जसे त्यांचं ऍडमिशन होते तर त्यांना खूप सारा त्रास होतो तिथे आणि त्रास झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं तिथे MBBS सुद्धा पूर्ण होत नाही, अशा काही तक्रारी आहेत। तर यावरती आपल्याकडे काय मार्ग आहे? आपलं जे कन्सल्टन्सी जी आहे अशा पद्धतीचं आहे की याच्यामध्ये काही तुम्ही जे त्यांची लूट होणार नाही किंवा अशी फसवणूक होणार नाही, अशी याकरता आपण काय केलेलं आहे? तर बघा, आमची ही कन्सल्टन्सी डायरेक्ट आपण म्हणजे थर्ड पार्टी कन्सल्टन्सी नाही, आम्ही डायरेक्ट जुळलेले आहोत
त्याच्यामुळे कसं आहे की आमच्या माध्यमातून गेलेल्या विद्यार्थ्याची कसल्याही प्रकारची नुकसान होणार नाही याची 100% आम्ही गॅरंटी घेतो. आणि राहिली गोष्ट, जो काही कन्सल्टन्सीच्याच माध्यमातून आम्ही सेवा प्रोव्हाइड करतो, कन्सल्टन्सी करून आतापर्यंत जे गेलेल्या विद्यार्थी आहेत आम्ही त्याचे सुद्धा आम्ही म्हणजे त्यांच्याशी आम्ही जे नवीन जे विद्यार्थी येतात त्यांच्याशी त्यांची चर्चा करावा लावतो. त्यांचा जो आलेला अनुभव आहे आमच्याकडून, आमची जर सर्व्हिस जर चांगली असेल, आमचा हाच उद्देश असतो की आमच्या कन्सल्टन्सीची जर सर्व्हिस जर चांगली असेल तर तुम्ही ऍडमिशन करू शकता. आणि आम्ही काही आमच्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याच्याच माध्यमातून येतात. आणि सेवेमध्ये आणि हे जे तक्रारीचा जो मुद्दा उपस्थित केला, तर आमचा हे फर्स्ट पार्टी आमचं म्हणजे कन्सल्टन्सी असल्यामुळे याच्यात तक्रारीची काही गुंजाईश नाही. कारण डायरेक्ट युनिव्हर्सिटी आमची ऍडमिशन प्रोसेस कशी काय असते याच्याविषयी तुम्हाला सांगतो. नाही, मला एक हे जे जर एखाद्या पॅरेंट्सला, विद्यार्थ्याला जर तुमच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमाने जर रशियामध्ये जाऊन जर MBBS करायचं आहे तर कोणत्या प्रोसेस त्यांना पूर्ण करावे लागतील आणि त्यांच्यासाठी त्यांना किती खर्च येणार आहे? तर विदेशामध्ये जर ऍडमिशन करायचं म्हटलं तर सुरुवातीला आपण त्यांच्याकडून जसं 10वी पासची मार्कलिस्ट, 12वी पासची मार्कलिस्ट, आधार कार्ड आणि नीटचा स्कोर कार्ड, आणि तोही नीटचा स्कोर कार्ड कट ऑफ पास असायला पाहिजे. कारण कट ऑफ जर पास नसेल तर विद्यार्थ्याची फसवणूक होऊ शकतो. कारण येणाऱ्या काळात जर आपला इथून जो म्हणजे आपण जो पाठवलेला जो विद्यार्थी आहे त्याला देशात आल्यानंतर नेक्स्ट देण्याचे आहे, आणि नेक्स्ट जर देवाचे असतील तर नीटचा स्कोर कार्ड जर पास असेल तर तो विद्यार्थी इथं म्हणजे एक व्हॅलिड डॉक्टर म्हणून काम करू शकतो. तर त्याच्या सूचना आम्ही सुरुवातीला सांगतो, जर तुमचा कट ऑफ पास असेल तर तुम्ही MBBS करता अब्रॉडला जाऊ शकता, अन्यथा जाणार नाही. यासाठी कोणत्या कोणत्या प्रोसेस त्यांना कम्प्लीट करावे लागतात? आता याच्यासाठी त्यांना सुरुवातीला 10वी पासची मार्कलिस्ट, 12वी पासची मार्कलिस्ट, आधार कार्ड, नीटचा स्कोर कार्ड याचा आम्ही PDF मागून घेतो. आणि या PDF मागितल्यानंतर आम्ही साधारणतः ते युनिव्हर्सिटीकडे, जिथे आमचे म्हणजे रशियामध्ये काही काम करणारे म्हणजे कन्सल्टन्सीचं काम सांभाळणारे कार्यकर्ते त्यांच्याकडे आम्ही PDF पाठवतो. ते संबंधित युनिव्हर्सिटीला जाऊन म्हणजे युनिव्हर्सिटीला सबमिशन करतात. आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाला की युनिव्हर्सिटी जे काही रिकग्नाइज जे पद्धत आहे, जे काही म्हणजे अथॉराइज पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार युनिव्हर्सिटी त्यांची विद्यार्थ्यांची एक्झाम घेतो. आता एक्झाम ही प्रत्येक युनिव्हर्सिटीची काय ऑनलाईन असतो, कोण्या युनिव्हर्सिटीची ऑफलाईन असतो. आणि अशा पद्धतीनं एकदाची एक्झाम झाली की त्याच्यानंतर त्यांचा अलॉटमेंट लेटर म्हणजे साईन करून द्यावा लागतो. आणि अलॉटमेंट लेटर म्हणजेच त्यांची 100% ऍडमिशन, म्हणजे केवळ रजिस्ट्रेशन म्हणजे ऍडमिशन नाही, तर कॉन्ट्रॅक्ट लेटर साईन होणे म्हणजेच 100% ऍडमिशन होणे. आणि त्याच्यानंतर जसा म्हणजे त्याच्यानंतर बॉर्डर परमिट आहे, त्याच्यानंतर विजा आहे, तर त्याच्यासाठी ते इन्व्हिटेशन लेटर निघाल्यानंतर ह्या गोष्टी होतात. मला एक सांगा, किती वर्षामध्ये त्यांचं MBBS तिथे पूर्ण होतं? या जगाच्या पाठीवर जर MBBS करायचं असेल तर 4.5 वर्षाचा MBBS असायला पाहिजे. रशियामधील साधारणतः 5 वर्ष 8 महिन्याचा MBBS आहे. आणि 5 वर्ष 8 महिन्याचा MBBS असून फुल्ली इंग्लिशमध्ये असायला पाहिजे. आणि आमच्या ह्या माध्यमातून जे काही विद्यार्थी गेलेले आहेत ते फुल्ली इंग्लिशमध्येच असणारे युनिव्हर्सिटी आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे. आजपर्यंत किती विद्यार्थ्यांना तुम्ही तिथे पाठवलेले आहेत MBBS करण्यासाठी, आणि किती विद्यार्थ्यांचं MBBS पूर्ण झालेलं आहे, आणि आता सध्या तिथे किती विद्यार्थी आहेत? आतापर्यंत आमच्याकडून साधारणतः म्हणजे आपल्या या कन्सल्टन्सीला 4 वर्ष झालेले आहेत. आतापर्यंत आपले 100च्या समोर विद्यार्थी गेलेले आहेत. आणि यानंतर या वर्षात खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जाणार आहेत. तर याच्यात काय की त्यांनी आतापर्यंत तिथून म्हणजे येण्यास आलेले नाही आहे, म्हणून चुकीची माहिती देणे ते मला तरी योग्य वाटत नाही. पण जे काही विद्यार्थी तिथे गेलेले आहेत ते म्हणजे विचार आचाराने समाधानी आहेत, त्यांचे पॅरेंट्स पण समाधानी आहेत, आणि चांगल्या पद्धतीने ती मेहनत घेत आहेत, आणि दर वर्षाला ते पास पण होत आहेत. जर डोकरमारे सरांनी इथे हे जे कन्सल्टन्सीचं जे ऑफिस ओपन केलेलं आहे, कोणत्याही विद्यार्थ्याची फसवणूक होऊ नये, आणि त्या विद्यार्थ्यांचं जे स्वप्न आहे, त्या पालकांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं, त्यांचं MBBS पूर्ण व्हावं. आणि MBBS पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी आमच्या इथे ज्या रोग्याची त्यांनी उपचार करावा रोगावरती, आणि आपलं स्वप्न साकार करावं. त्यांना जे गायडन्स पाहिजे आहे, त्यांना जी माहिती पाहिजे आहे, त्याकरताच डोकरमारे सरांनी या ठिकाणी हे कन्सल्टन्सीचं ऑफिस ओपन केलेलं आहे. सर, या कन्सल्टन्सीचं जे ऑफिस आहे याचा पत्ता आणि तिथे इथं येण्यासाठी कोणती वेळ आहे हे आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगाल? तर आमचं कन्सल्टन्सीचं टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत. आपला डॉक्टर इटकलवारच्या बाजूला जो आयुर्वेदिक नगरकडे जाणारा रोड आहे त्या डॉक्टर अजय पिसे यांचा MSRचा एक ऑफिस आहे, तिथंच आमचं एक कार्यालय आहे. आणि हा आपल्या म्हणजे पालकाच्या सेवेत
सदैव 24 म्हणजे 7/24 जरी म्हणतो आपण 24 तशा पद्धतीने सेवा देता येणार. म्हणजे ते कसं आहे की जर पालकाची जर आपण आमची जी कन्सल्टन्सी आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण देशात कसं आहे एमबीबीएस करणे खूप महाग झालेलं आहे. का एमबीबीएस म्हटलं एक डीम युनिव्हर्सिटीचा जर स्वप्न डोळ्यासमोर आणला तर 1.5 कोटी 1 कोटीचा बजेट आहे. आज हे पैसे करण्याचे म्हणजे एक साधन झालेलं आहे आपल्या देशात. आज सर्वसामान्य गरीब विद्यार्थी एमबीबीएस देशात करू शकत नाही, गुणवत्ता असूनही करू शकत नाही. या वर्षाची नीटची मेरिट लिस्ट बघितलेली असाल. आज कालच मी बघितलं की 637च्या समोर 4000 विद्यार्थी 2000 विद्यार्थी 700च्या समोर 84 विद्यार्थी 720 पैकी 720. आता हे शिक्षणाच्या क्षेत्रात काय होऊन राहिलं, कोणता व्यापार होऊन राहिला हे मला माहिती नाही. आम्ही टीकाटिप्पणी करायला बसलो नाही. पण माझं आमचे एकच स्वप्न आहे की सर्वसामान्य विद्यार्थी, सर्वसामान्य घरचा विद्यार्थी हा डॉक्टर कसा बनला पाहिजे, साधारण विद्यार्थी. आणि यालाही खर्च लागणारच आहे. आमचा हा अब्रॉडचाही खर्च साधारणतः 20-22. सर किती खर्च आपल्या जर त्याला एमबीबीएस करायचा आहे तर आपल्या इंडियामध्ये त्याला किती खर्च येऊ शकतो आणि तुमच्या माध्यमाने जो विद्यार्थी एमबीबीएस करेल त्याला किती खर्च साधारणतः एमबीबीएस कम्प्लीट करण्यासाठी किती खर्च येणार? आता देशात जर एमबीबीएस जर करायचं झालं तर साधारणतः 3 टाईपचा म्हणता येईल. एक गव्हर्नमेंटच्या अँगलनं जातो. आज गव्हर्नमेंट एमबीबीएस करायला गेला तरी 5-7 लाख रुपये लागतातच. कॅटेगरीचा जरी असेल तरी लागतात. गव्हर्नमेंटची फीसही काही आपला गव्हर्नमेंट आहे म्हणजे कमिशनवर बसलेला आहे. का साधारणतः काय 7 लाख रुपये फीस आहे. 6 लाख समथिंग म्हणजे 7 लाख. त्याच्यातला कॅटेगरीनुसार 100% वापस होतो. कॅटेगरीनुसार प्रायव्हेट जर नंबर लागला तर 50% कॅटेगरीनुसार वापस होतो. जर असा एकंदरीत विचार जर केला तर साधारणतः गरीबासाठी एमबीबीएसचं शिक्षण राहिलेलं नाही असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे आणि डीम युनिव्हर्सिटीचा तर स्वप्न म्हणजे हवा बाहेरचाच आहे. त्याच्यात जसा म्हणजे कॅन्डिडेट तशी त्याच्याकडून म्हणजे कपात होतो आहे. म्हणजे 1.5 कोटी 1 कोटी 60 लाखाच्या समोरचा बजेट आहे. तर मग आता आपण सर्वसामान्य व्यक्तींनी एमबीबीएस करू नये का? जर ज्याच्याजवळ साधारण आहे बिचारा आपला एक मुलगा आहे त्याला वाटत आहे, प्रत्येक पालकाला वाटतो की आपला मुलगा डॉक्टर बनलेला पाहिजे. तर आता आमच्या माध्यमातून जो कोणी विद्यार्थी जातो आमच्याकडे 12 लाखापासून 12 लाखाच्या पॅकेजमध्ये युनिव्हर्सिटी आहे. युनिव्हर्सिटीचा खर्च 12 लाख, 13 लाख, 14 लाख, 15 लाख तर 35 लाखाच्या दायऱ्यामध्ये युनिव्हर्सिटी आहे. तर आमच्याकडे येणाऱ्या पॅरेंट्सला मी तेच सांगतो की तुमची आम्ही 2 गोष्टी विचारतो पॅरेंट्सला की तुमचा नीटचा स्कोर कार्ड काय आणि तुमचा बजेट काय. पॅरेंट्सने सांगितलं की आमचा बजेट 15 लाखाचा आहे तर आम्ही त्याला सुझाव देतो की 15 लाखाचा जर बजेट असेल तर भारत सरकारने जी एक योजना काढलेली आहे विद्यालक्ष्मी पोर्टलवरती जा. विदेशात म्हणजे उच्च शिक्षणासाठी भारत सरकारकडून जे एक पंतप्रधान योजनेअंतर्गत एक विद्यालक्ष्मी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात लोन भेटतो. लोनचे टाईप त्यांना सांगतो की सेक्युअर लोन, इनसेक्युअर लोनला 7-8 लाखापर्यंत लोन मिळतात. मागील आम्ही 2-4 विद्यार्थ्यांना आम्ही या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातूनही म्हणजे विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. 7 लाखापर्यंत त्यांनी लाभ दिलेला आहे. दर वर्षाला ते विद्यार्थ्याचं भरण म्हणजे इन्स्टॉलमेंट भरत आहे. तर मला असं वाटते की जर समजा आपण 15 लाखाचा जर एखाद्या पालकाचा बजेट असेल आणि त्यांनी 7 लाखाचा जर समजा लोन जर फायनान्स केलं तर त्याचे एमबीबीएसचे स्वप्न साकार होतात. फक्त एवढाच आहे की विद्यार्थी हा मेहनती असायला पाहिजे. कारण आमचं हाही म्हणणं आहे की जर पालक जर म्हणजे आटोकाट मेहनत करून विद्यार्थ्याला शिकवतात त्या विद्यार्थ्याला मी पहिलेच विचारतो तुमची जर तयारी असेल मनाची तर तुम्ही विदेशात जा, अन्यथा जाऊ नका असंही आमचं मत आहे. म्हणजे जे मेहनतीची चीज आहे ती झाली पाहिजे. याच्यात काय पैसा लागत आहे आणि पैशाच्या पाठोपाठ म्हणजे विद्यार्थ्याची तयारी तेवढीच गरजेची आहे. तयारी नसेल तर तशा पालकांना आम्ही म्हणतो की तुम्ही पाठवू नका. पण कारण जर पैसाच खर्च करायचा तर आपल्याला काहीतरी आपला जो एमबीबीएसचा स्वप्न आहे तो साकार झाला पाहिजे. पालकाची बी म्हणजे लूट होऊ नये आणि विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण व्हावं हा संपूर्ण समतोल राखून डोकरमारे सरांनी हे ऑफिस इथं ओपन केलं आणि इथल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करण्यासाठी हे रशियामध्ये पाठवतात. त्याबद्दल आपण जनता टाइमच्या तुमचं खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही आपला वेळ आम्हाला दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्यांना एमबीबीएसचं स्वप्न ज्यांनी बघितलेलं आहे परंतु इंडियामध्ये त्यांचं एमबीबीएस पूर्ण करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही ते तुमच्याकडे जर आले तर तुमच्या माध्यमाने त्यांचं एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करू. सर्वसामान्याच्या म्हणजे सर्वसामान्य घरचा व्यक्ती हा एमबीबीएस कसा करेल त्याच्यासाठी आम्ही आमच्या कन्सल्टन्सीचे चार्ज आम्ही काही म्हणजे पाहिजे तसे ठेवलेले नाही आहेत. मार्केटमध्ये 3-3, 4-4 लाखाची लूट करतात लोक, विद्यार्थ्यांना मिसगाईड करतात. तो काम आमच्याकडे ज्या त्या मार्गाने जसं डॉक्युमेंट्स घेतात ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन त्यांची म्हणजे त्यांच्याकडून 2-2.5 लाख रुपये घेतात, 5-50 लाख घेतात, 5-50 हजार घेतात. ते आम्ही काही पैसे घेण्याचं कामच नाही आमच्याकडे. पहिले त्यांची जी सेवा आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करून देणे, त्यांना तिथं पाठवणे आणि मग आम्ही जो काही श्रम करतो त्या श्रमाचा एक मोबदला म्हणून एक निवडक रक्कम त्याला सुटेबल होईल अशा पद्धतीनं पालकाची जशी क्षमता असेल त्या क्षमतेनुसार आम्ही त्यांना म्हणतो की
तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकता. सर आपण खूप चांगली माहिती आमच्या विद्यार्थ्यांना दिलीत आणि नक्कीच आमचे विद्यार्थी या माहितीचा लाभ घेतील आणि ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि आपलं MBBSचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करतील अशी आम्ही जनता टाइम जटा TV चॅनलच्या माध्यमाने आपल्याला शुभेच्छा देतो सर. धन्यवाद. आपलं माझ्याकडून पण आमच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून जटा TV चॅनलचे मी हार्दिक अभिनंदन करतो की आमच्यासारख्या एक अशा एक म्हणजे शैक्षणिक कार्यात आम्ही जो सहभाग करत आहोत याची जाणीव घेऊन आमच्यापर्यंत आले. त्यामुळे संपादक माननीय कांबळे सर यांचे पण मी अभिनंदन करतो की आमच्यासारख्या एक साधारण व्यक्तीला किंवा कुठंतरी हे लहानशी एक जरी माहिती जरी असली तरी एक विद्यार्थ्याचे जीवन घडवणारी माहिती आहे आणि याच्यासाठी जनता टाइम्स सतत कार्यरत आहे. आणि असे लहान म्हणजे जिथं कोणी पोहोचत नाही, म्हणजे म्हणतात ना, जो न देखे रवी ओ देखे कवी, आणि जो दगड पाहू शकत नाही दगडाच्या अंदर काय असते, तर तशा पद्धतीचे काम ह्या कांबळे सरांचं आणि त्यांची टीम राजकुमार शेंडे साहेब हे पण त्यांच्या सेवेला सतत असतात आणि ते छोट्या मोठ्या गोष्टीची जाणीव घेऊन संज्ञान घेऊन शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचे काम करतात. हे आमच्याही दृष्टीनं आणि जटा TV चॅनलच्या दृष्टीने हे खूप म्हणजे मोलाचं पाऊल आहे असं मला वाटतं. आणि असंच चालत राहत आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचून विद्यार्थ्यालाही कुठंतरी एक नवीन गोष्टीची जाणीव मिळावं, हे मला तरी असं वाटतं की त्यांच्या माध्यमातून खूप मोलाचं कार्य घडत आहे. त्याच्याबद्दल जटा TV चॅनलचे मी मनपूर्वक आभारी आहे. मनपूर्वक मी त्यांचं म्हणजे अभिनंदन करतो आणि मी येणाऱ्या काळात असेच हा जटा TV काम करो अशी मी त्यांना सदिच्छा देतो आणि मी इथं माझं थांबवतो. आपण बघितलं आहे डोकरमारे सरांनी हे खूप चांगलं ऑफिस इथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संधीसाठी उपलब्ध केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्या आणि आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करा. आपण बघत आहात जनता टाइम जटा TV चॅनल. मी राजकुमार शेंडे, जनता टाइम जटा TV चॅनल. नमस्कार.